हॅलो सखी, नमस्कार. तर मी आज बनवत आहे पौष्टिक जेवण माझ्या मुलांसाठी. म्हणजे तुम्हीसुद्धा तुमच्या लहान मुलांसाठी आकर्षक असं छोट्याशा साईजमध्ये वगैरे तुम्हीसुद्धा बनवू शकता पौष्टिक जेवण लहान मुलांसाठी. तर मी सुरुवातीला घेतलेलं आहे आलेली मी मूग भिजू घातले होते 2 दिवसापूर्वी. मोड आलेला आहेत, छान असे मस्त मोड आलेले आहेत. आणि त्यामध्ये मी कांदा कापून टाकलेला आहे, कढीपत्ता, कोथिंबीर, जिरे आणि 2 ते 3 मिरच्या टाकलेल्या आहेत. आणि मी ते मिक्सरमधून बारीक करून घेतलेलं आहे. तर तुम्हीसुद्धा हे बनवू शकता. एकदम सोपं आहे, अवघड असं काही नाही आहे आणि नवीन काही लागतं याच्यासाठी असंही काही नाही आहे. मग वरतून बारीक करून घेतल्यानंतर मी थोडीशी कोथिंबीर आणि थोडासा कढीपत्ता टाकून घेतलेला आहे. आणि यामध्ये मी चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे. मग नंतर मी थोडंसं गव्हाचं पीठ आणि थोडंसं ज्वारीचं पीठ आणि थोडंसं हरभरा म्हणजे चणा डाळीचं पीठसुद्धा मी टाकलेलं आहे आणि व्यवस्थित फिरून घेतलेलं आहे. आणि नंतर शेवटी मी थोडंसं 2 चमचा दही टाकलेलं आहे. दही टाकल्यानंतर व्यवस्थित असं खुसखुशीत होतं, त्यामुळे मी दही टाकलेलं आहे. तुम्हीसुद्धा हे टाकू शकता आणि जर नसेल दही तर तुम्ही स्किप करू शकता. देन मग मी थोडीशी हळद टाकलेली आहे. हळद टाकल्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करून घेऊन मी एक 10 मिनटासाठी त्याला भिजू दिलं आहे. भिजू दिल्यानंतर मी तव्यावरती असे छोटे राऊंडमध्ये सर्कलमध्ये छोटे शेप बनवून घेतलेला आहे आणि हे बनलेलं आहे. तर तुम्हीसुद्धा एकदम इझी पद्धतीनं, सोप्या पद्धतीनं तुम्हीसुद्धा बनवू शकता. आणि हा टिफिन मुलांना फार आवडतो. माझ्या तर मुलाला खूप आवडतं, त्यामुळे मी बनवते नेहमी. तुम्हीसुद्धा बनवा आणि स्वस्त खा आणि स्वस्त राहा, मस्त राहा, स्वस्त राहा, एकदम टकटकात राहा. तर हे बघा मी बनवलेलं आहे. एकदम म्हणजे बघितल्यानंतर तोंडाला पाणी सुटतं आहे. माझ्या मुलाला तर खूप आवडतं.